नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता गेल्या तासिकेमध्ये आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. त्याचे वर्ड प्रॉब्लेम पण सोडून घेतलेले आहेत. आणि आता याच्यानंतर आपण क्वाड्रेटिक इक्वेशनच्या नंतर जो चॅप्टर नंबर 1 आहे आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर सुरू करणार आहोत. आता क्वाड्रेटिक इक्वेशनचा आपण जवळजवळ 15 ते 16 लेक्चर झालेले आहेत. त्याच्यामुळे तो धड्याचा अभ्यास आता जवळजवळ तुमचा 100% नाही तरी पण 90% तरी तुम्हाला तो धडा कव्हर झालेला असेल. आता आपल्याला दुसऱ्या चॅप्टरकडे जायचं आहे आणि तो आपल्या पार्ट 1 मधला पहिला चॅप्टर आहे. आपण सुरुवातीला पार्ट 1 मधला दुसरा चॅप्टर निवडला होता. आता आपण पार्ट 1 मधला पहिला चॅप्टर निवडणार आहोत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा अभ्यास तुम्ही 9वीलाच केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बराचसा अभ्यास केलेला आहे की ग्राफिकल मेथडनी कशा पद्धतीने लिनियर इक्वेशन सोडलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही मेथड्स होत्या, सबस्टिट्यूशन मेथड, कोफिशियंट इक्वेटिंग मेथड, अशा पद्धतीच्या 3 मेथडने गेल्या वर्षी तुम्ही काही लिनियर इक्वेशन सोडलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम पण सोडलेले आहेत. तो चॅप्टर म्हणजे आपल्याला फक्त एक रिव्हिजन लेसन आहे. त्याच्यामध्ये फक्त जे काही लिनियर इक्वेशन आहेत त्याचा एक स्टेप आपण फक्त पुढची शिकणार आहोत. बाकीचा सगळं चॅप्टर तोच आहे. म्हणजे एक रिव्हिजन लेसन सारखा हा चॅप्टर आहे. 9वीला ज्या ज्या विद्यार्थ्याला हा चॅप्टर चांगल्या प्रकारे समजला असेल त्या विद्यार्थ्याला 10वीसाठी हा चॅप्टर म्हणजे एकदम इझी चॅप्टर आहे. आता हे लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन याच्यामध्ये काय डिफरन्स असू शकतो, काय आहे नेमकं क्वाड्रेटिक इक्वेशन काय होतं आणि लिनियर इक्वेशन काय होतं. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये आपण शिकलो होतो, काय काय शिकलो होतो की क्वाड्रेटिक इक्वेशन इन 1 व्हेरिएबल्स अँड देअर इंडेक्स और देअर डिग्री इज हायेस्ट इज 2. म्हणजे काय की ज्याचं इक्वेशन हे 1 व्हेरिएबल्स होतं आणि हायेस्ट इंडेक्स हा 2 होता. आता लिनियर इक्वेशनमध्ये काय शिकायचं आपल्याला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे किती चलामध्ये असणार हे 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ एव्हरी व्हेरिएबल्स इट मस्ट बी 1. म्हणजे त्याची जास्तीत जास्त डिग्री या ठिकाणी 1 असणार. 1 डिग्री असल्यामुळे हा लिनियर इक्वेशन होतं आणि 2 डिग्री असल्यामुळे क्वाड्रेटिक इक्वेशन होतं. असा त्याच्यातला फरक आहे. आता जसं आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म शिकलो होतो तशाच पद्धतीने लिनियर इक्वेशनचा पण स्टँडर्ड फॉर्म असतो. आता लिनियर इक्वेशनचा काय स्टँडर्ड फॉर्म असतो, त्यातली कुठली गोष्ट 0 आली तर चालते, कुठली नाही आली तर चालते, त्याचा थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर पहा, त्याच्या पद्धतीची जर पाहिलं आपण तर लिनियर इक्वेशनची मांडणी आपल्याला या पद्धतीत करता येते. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. याच्यात a, b आणि c हे देअर आर द रिअल नंबर्स, कुठल्याही वास्तव संख्या असणार. आणि याच्यामध्ये पाहता 2 व्हेरिएबल्स आहेत. हा x एक व्हेरिएबल आहे आणि y एक व्हेरिएबल आहे. आपण डेफिनेशन मध्येच मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं समीकरण ज्याच्यामध्ये 2 चल असतात. x एक व्हेरिएबल्स आहे आणि y एक व्हेरिएबल्स आहे. a b c आर एनी रिअल नंबर, कुठल्याही वास्तव संख्या असते. म्हणजे आता 2 व्हेरिएबल्स आले आणि त्या दोन्ही व्हेरिएबल्सचं जर आपण इंडेक्स किंवा डिग्री पाहिली, हायेस्ट इंडेक्स त्याचा येतो 1. या ठिकाणी इंडेक्स दिलेला नाही म्हणजे 1. म्हणजे दोन्ही कंडिशन कंप्लीट होतात. 2 व्हेरिएबल्स अँड एव्हरी व्हेरिएबल्स डिग्री इज 1. इट इज कॉल्ड द लिनियर इक्वेशन. आता या लिनियर इक्वेशन मध्ये ह्याच्या काही 3 नंबर आहेत आपले a b c. याच्यामध्ये c 0 असू शकतो, a पण 0 असू शकतो किंवा b पण, परंतु कधी if a equal to 0 then b is not equal to 0. जर a ची किंमत तुम्ही 0 घेतलेली असेल तर b ची किंमत 0 नसणार, कारण दोन्ही किमती ॲट अ वन टाइम 0 नसतात. आणि दुसरी एक कंडिशन कोणती राहणार की if b equal to 0 then a is not equal to 0. म्हणजे जर तुम्ही b ची किंमत 0 असेल तर a 0 नसेल किंवा a ची किंमत 0 असेल तर b 0 नसेल. या दोन्ही पैकी कुठली तरी एक किंमत 0 असू शकते, परंतु दोन्ही किमती 0 असू शकणार नाही. आणि c 0 असू शकतो किंवा नसतो पाहिजे शकतो. म्हणजे आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म लिनियर इक्वेशनचा या पद्धतीत आहे.
म्हणजे आपण जर आता असं एक फॉर एक्झाम्पल लिहिलं 4x + 3y + 5 इक्वल टू 0. अशा पद्धतीचं जे काही इक्वेशन मिळेल आपल्याला, हे इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणता येतं. कारण याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. एव्हरी व्हेरिएबलचा डिग्री 1 आहे आणि ए बी सीच्या तिन्ही पण किमती प्रेझेंट आहे. आता याचा मॉडिफिकेशन पण आपण करू शकतो. ही जी काही लास्ट टर्म आपल्याकडे सी आहे तो आपण कॉन्स्टंट टर्म असतो, तो कॉन्स्टंट टर्म आपण इक्वलच्या पुढे पण लिहू शकतो. म्हणजे ax + by इक्वल टू सी. अशा पद्धतीचे आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन घ्यायचं असतं आणि हे इक्वेशन एक समीकरण नसतं. कमीत कमी आपल्याला 2 लिनियर इक्वेशन दिले जातील आणि ते 2 लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून त्या दोन्ही व्हेरिएबलच्या किमती काढायच्या असतील. आता गेल्या वेळेसच्या मेथडमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड एक वापरली होती, कोफिशियंट इक्वेटिंग मेथड एक वापरली होती आणि ग्राफिकल मेथड वापरली होती. परंतु यावर्षी तसं मेथडचं तुम्हाला कंपल्सरी नाही. तुम्ही तिन्हीपैकी तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकता किंवा कोफिशियंट इक्वेटिंग मेथड ही पण वापरू शकता. आता सगळ्यात सोपी जर म्हटलं तर कोफिशियंट इक्वल करून इक्वेशन सोडणं ही सगळ्यात सोपी मेथड आहे आणि त्या मेथडनुसारच आपण 10वीला तीच मेथड फॉरवर्ड करणार आहोत आणि काही समीकरणं सोडविणार आहोत. आपण एक्झाम्पल घेतलेले 3x - 2y इक्वल टू 3 and 2x + y इक्वल टू 16. अशा पद्धतीचे एक्झाम्पल घेतलेले. आता हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे की सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला 9वीच्या वेळेस जर सबस्टिट्यूशन मेथड वापरली होती किंवा कोफिशियंट इक्वल मेथड वापरली होती, त्याच्यापैकी कुठलीही एक मेथड आपल्याला वापरायची आहे. परंतु एकच मेथड आपण पूर्ण 10वीच्या याच्यासाठी कॅरी करणार आहोत, ते म्हणजे कोफिशियंट इक्वेटिंग मेथड. आता कोफिशियंट इक्वेटिंग मेथडमध्ये तुम्हाला 2 ते 3 बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. पहिल्यांदा तर काय करायचं की दिलेल्या समीकरणाचे 2 इक्वेशन मिळतील तुम्हाला. त्या 2 इक्वेशनचं सुरुवातीला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये एक गोष्ट सुरुवातीला फाईंड करायची आहे किंवा एक्स किंवा वाय जे दोन्ही व्हेरिएबल्स आहेत त्या दोन्ही व्हेरिएबलचे कोफिशियंट इक्वल आहेत की नाही. एक्स चे पाहिजे किंवा वाय वायचे पाहिजे. जर ते दोन्ही कोफिशियंट इक्वल असतील, ही झाली पहिली स्टेप. कोफिशियंट इक्वल आहेत का, जर असतील तर, जर समजा एखादे एक्सचे किंवा वायचे कोफिशियंट तुम्हाला इक्वल मिळाले तर ज्याचे कोफिशियंट इक्वल मिळाले त्याची साईन कोणती आहे ते पाहिजे. जर दोन्हीलाही इक्वल साईन असतील, प्लस प्लस असू द्या किंवा मायनस मायनस असू द्या, दोन्हीचे साईन जर इक्वल असतील, ज्याचे कोफिशियंट इक्वल आहेत त्याचे साईन पहा. त्याचे जर साईन इक्वल असतील तर त्या दोन्ही इक्वेशनची आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आणि लगेच आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत मिळते. आणि समजा जर तुम्हाला कोफिशियंट इक्वल आहे परंतु साईन त्या दोन्हीचे अपोजिट आहेत, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, तर त्यावेळेस त्या इक्वेशनची ॲडिशन करायची आहे. म्हणजे जनरली आपण संख्यामध्ये काय करत असतो की संख्यामध्ये सेम साईन जर आले तर ॲडिशन करतो, परंतु इक्वेशनचं याच्या उलट करायचं. सेम साईन आले तर सबट्रॅक्शन करायचे आणि अपोजिट साईन आले तर ॲडिशन करायचे. म्हणजे 2 ते 3 स्टेप जर तुम्ही सुरुवातीला फॉरवर्ड केला की पहिले तर ऑब्झर्वेशन करायचं आहे की कोफिशियंट इक्वल आहेत का, असले तर त्याचे साईन इक्वल असले तर सबट्रॅक्शन, साईन वेगवेगळे असतील तर त्याचे ॲडिशन. आता तुमच्या मनात हा प्रश्न तयार झाला की जर कोफिशियंट इक्वल नसतील तर काय करायचं. जर कोफिशियंट इक्वल नसतील तर ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहूया. तर 3x - 2y इक्वल टू 3 याला आपण इक्वेशन नंबर 1 बनवूया आणि 2x + y इक्वल टू 16 इक्वेशन नंबर 2. मी सांगितल्याप्रमाणे जर आता आपण ऑब्झर्वेशन केलं तर पहा एक्सचे जर आपण कोफिशियंटचा विचार केला तर या ठिकाणी 3 कोफिशियंट आहे, या ठिकाणी 2 आहे, म्हणजे कोफिशियंट इक्वल नाही. आणि वायच्या कोफिशियंटचा इक्वल केला तर या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी नाही आहे म्हणजे 1 आहे, म्हणजे या ठिकाणी पण वायचे कोफिशियंट इक्वल नाही. मग ज्यावेळेस कोफिशियंट इक्वल नसते त्यावेळेस तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला एक्सचे कोफिशियंट इक्वल करायचे की वायचे कोफिशियंट इक्वल करायचे. परंतु जनरली तुम्ही वायचे कोफिशियंट इक्वल करा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं सोडवण्यासाठी एक्झाम्पल सोपं जातं.
एक्सचे जरी कोफिशियंट इक्वल केले तरी परंतु काही फरक पडत नाही, परंतु वायच्या कोफिशियंट इक्वल केल्याने तुम्हाला लगेच सरावाने त्याची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची हे कळून येते. तर पहा, आता आपण वायच्या कोफिशियंटचा जर विचार केला तर इक्वेशन 1 मध्ये वायचा कोफिशियंट आहे 2 आणि इक्वेशन 2 मध्ये वायचा कोफिशियंट आहे 1. आता कोफिशियंट इक्वल करायचे म्हणजे काय करायचे, तर जर कोफिशियंट हा जो 1 आहे त्या 1 ने इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करायचे आणि ज्या इक्वेशन 1 मधला कोफिशियंट 2 आहे त्या 2 ने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचे. म्हणजे काय करायचं, कोफिशियंटची अल्टरनेट करायचे आणि त्याने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे खालच्या इक्वेशन 2 मधला जो काही वायचा कोफिशियंट असेल त्याने इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 1 मधला वायचा जो कोफिशियंट असेल त्याने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीचे आपण इथं नोट पण द्यायचे आहे. पहा इथं लिहू आपण. आता इक्वेशन 1 ला आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ते तुम्ही लिहिलं अगर नाही लिहिलं काही फरक पडणार नाही, परंतु डिटेल मध्ये लिहिताना लिहाच ते मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 1. म्हणजे इक्वेशन 1 ला आपण 1 ने मल्टिप्लाय करायला लागलो. का करायला लागलो, तर वायचा कोफिशियंट या ठिकाणी 1 आहे. and इक्वेशन सेकंड बाय 2 आणि इथे इक्वेशन सेकंड आहे त्याला आपण वायचा कोफिशियंट 2 असल्यामुळे 2 ने मल्टिप्लाय करायला लागलो. आता सुरुवातीला इक्वेशन 1 ला आपण 1 ने मल्टिप्लाय जर केलं तर 1 ने मल्टिप्लाय केल्यावर कुठलाही नंबर चेंज होत नाही. म्हणजे तेच इक्वेशन पण आपल्याला 3x - 2y = 3. इक्वेशन नंबर याला आपण थर्ड म्हणू. आता मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर आता इक्वेशन 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केलं एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 4x प्लस 2 ने y मल्टिप्लाय केले 2y आणि 2 ने 16 मल्टिप्लाय केले तर 32. इक्वेशन नंबर 4. आता पहा या ठिकाणी कोफिशियंट तुम्हाला इक्वल मिळालेले आहे. आता कोफिशियंट इक्वल मिळाल्यानंतर काय सांगितलंय मी, कोफिशियंट जर इक्वल असतील तर त्या ज्याचे कोफिशियंट इक्वल आहे त्याचे आपण साइन ऑब्झर्व करायचे. जर साइन ऑब्झर्व केले तर या ठिकाणी मायनस साइन आहे, या ठिकाणी प्लस साइन आहे आणि जर अपोजिट साइन आले तर त्या इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करायची आणि सेम साइन जर आले तर सबट्रॅक्शन करायचे. आता या ठिकाणी अपोजिट साइन आले तर अपोजिट साइन आल्यामुळे ह्या दोन्ही इक्वेशनची आपण ॲडिशन करू. ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. आता परत एकदा एका खाली एक परत स्टेप बाय स्टेप आपण ते दोन्ही इक्वेशन परत पुढे फॉरवर्ड करू. इक्वेशन नंबर थर्ड आणि 4x + 2y = 32. इक्वेशन नंबर 4 या दोन्हीची करायची आहे आपल्याला ॲडिशन. 3x + 4x 7x - 2y + 2y प्लस मायनस मुळे या दोन्हीची सबट्रॅक्शन होणार. आता प्लस 2y - 2y कॅन्सल होणार आणि समोरचे ॲडिशन 32 + 3 = 35. म्हणजे एका चलाचं या ठिकाणी काय झालेलं आहे एलिमिनेशन मेथड जे म्हणतो आपण ते पद्धती. आता 3 चे 7 डिवाइड घेऊ आपण. 35/7 7 ने 35 डिवाइड केले आपल्याला मिळाले x = 5. आता x ची जी काय 5 किंमत मिळाली आहे ही 5 किंमत आपल्याला इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. मग इक्वेशन कुठलं चॉईस करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. 1 2 3 4 याच्यापैकी कुठलंही इक्वेशन तुम्ही चॉईस करू शकता, तुम्हाला जे इक्वेशन इझी वाटतं. आणि त्या इक्वेशन मध्ये x च्या जागेवर जर ही किंमत तुम्ही ठेवली तर तुम्हाला y ची किंमत शोधायची. आता या चारही इक्वेशनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला इक्वेशन नंबर जे 2 आहे हे एकदम इझी आहे सॉल्व करण्यासाठी. शक्यतो त्याच्यामध्ये प्लस प्लस साईन येतं अशीच इक्वेशन चॉईस करा. मायनस साईनमुळे एखाद्या वेळेस तुमचा गोंधळ होतो. बरेच विद्यार्थी मायनस साईन हे पुढे फॉरवर्ड करीत नाही आणि त्याच्यामुळे आन्सरमध्ये चूक होऊ शकते. आता इक्वेशन सेकंड आपण चॉईस करू आणि त्याच्यावरून y ची किंमत काढू. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पुट x = 5 इन इक्वेशन सेकंड. ही सेकंड इक्वेशन चॉईस केलं तुम्ही, फर्स्ट जरी केलं, थर्ड केलं, फोर्थ केलं तरी y च्या किमतीमध्ये बदल होणार नाही. तर नंबर सेकंडचं इक्वेशन लिहू आपण. 2x + y
इक्वल टू 16 टू मल्टीप्लाय, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपण किंमत 5 फॉरवर्ड करू, प्लस y इक्वल टू 16, बाकीचा भाग ॲज इट इज, काही बदल करायचा नाही. आता हे सॉल्व करू. 2 × 5 10 प्लस y इक्वल टू 16, हे प्लस 10 आता समोर गेले तर मायनस 10 होती. y इक्वल टू 16 मायनस 10, y इक्वल टू 6 ही आपल्याला मिळाली y ची किंमत. म्हणजे आपल्याला लिनियर इक्वेशनचे दोन जे आन्सर शोधायचे होते ते दोन आन्सर मिळालेले आहेत आपल्याला. x इक्वल टू 5 अँड y इक्वल टू 6 अशा पद्धतीने आपल्याला हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह झालेलं आहे. आता दुसरा सेकंड एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. 4x प्लस 3y इक्वल टू 4 अँड 6x प्लस 5y इक्वल टू 8. इक्वेशन आपण नंबर देऊ. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. फर्स्ट ते आपल्या इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करून कोफिशियंट इक्वल आहेत का नाही पाहिजे. तर कोफिशियंट इक्वल आम्हाला मिळालं तर x चे कोफिशियंट 4 6 इक्वल नाही आहे, इकडे 3 5 म्हणजे y चे पण इक्वल नाही. आता इक्वल करायचे आपल्याला. इक्वल करण्यासाठी काय स्टेप आपण गेल्या एक्झाम्पल मध्ये घेतलेली आहे की जो काय y चा कोफिशियंट असेल सेकंड इक्वेशनचा, म्हणजे याचे किती कोफिशियंट आहे आपल्याकडे 5, त्याने इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन 1 चा जो कोफिशियंट आहे 3 त्याने इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे कोफिशियंटची अल्टरनेट करून मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर या ठिकाणी लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय, आता इक्वेशन जे काही 1 आहे त्याला आपण किती मल्टिप्लाय करणार तर 5, कारण y चा कोफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये 5 आहे, बाय 5 अँड इक्वेशन सेकंड बाय सेकंड इक्वेशन आपण 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. आता हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. इक्वेशन 1 ला अगोदर 5 ने मल्टिप्लाय करू. एवढे टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. 5 4 चा 20x प्लस 5 3 चा 15y इक्वल टू 5 4 चा 20. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करू. 3 6 चा 18, 3 5 चा 15 अँड 3 8 चा 24. या पद्धतीने आता आपले कोफिशियंट इक्वल झालेले आहेत. आता कोफिशियंट इक्वल झाल्यानंतर आपण काय स्टेप पुढे दिलेले की त्याचे साइन पाहिजे आहे. आता याचे जर साइन पाहिले तर दोन्हीने सेम साइन आहेत, प्लस प्लस, आणि सेम साइन जर आले तर त्या इक्वेशनची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणून इथे आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 3rd अँड 4th. 3 आणि 4 चे आता आपण सबट्रॅक्शन काढू. 20x प्लस 15y इक्वल टू 20 अँड 18x प्लस 15y इक्वल टू 24. इक्वेशन नंबर 4th. आता सबट्रॅक्शन करायचे आहे तर सबट्रॅक्ट साइन पण देऊ आपण. पण पॉलिनोमाइलची सबट्रॅक्शन गेल्या वर्षी आपण शिकलो होतो. पॉलिनोमाइलची सबट्रॅक्शन करायची असेल तर आपल्याला सेकंड पॉलिनोमाइलचे साइन चेंज करावं लागतात. तोच नियम इक्वेशन मध्ये वापरला जातो. ज्यावेळेस तुम्ही एका इक्वेशन मधून दुसरे इक्वेशन सबट्रॅक्ट करणार त्यावेळेस तुम्हाला सेकंड इक्वेशनचे साइन बदलावं लागतात. आता पहा 18 प्लस आहे म्हणजे या ठिकाणी आपले त्याचे अपोजिट साइन मायनस तयार होणार. प्लसचं मायनस आणि तो पण प्लसचं मायनस, आणि जर मायनस असते तर ते प्लस झाले असते. असे सेपरेट साइन द्या त्याच्याकडून ते आपण सबट्रॅक्शनला साइन चेंज केले हे त्या तपास करायचं लक्षात आलं पाहिजे. आता इथं साइन नुसार आपण ज्याची त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन करू. 20 मायनस 18x इक्वल टू 2x प्लस 15y मायनस 15y एलिमिनेट झाले. 20 मायनस 24 इक्वल टू मायनस 4. या ठिकाणी मायनस 4 शिल्लक राहणार, मोठे नंबर मायनस असणार. आता हे सॉल्व करू. 2 मल्टिप्लायचे डिवाइड करू. मायनस 4 डिवाइड 2 x इक्वल टू मायनस 2. हे मिळाले आपल्याला x ची व्हॅल्यू. आता हे x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 3 4 याच्यापैकी जे तुम्हाला सोपं वाटते त्यामध्ये ठेवू. आता या ठिकाणी आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट x इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन 1.
इक्वेशन 1 नोट करू. 4x प्लस 3y इक्वल टू 4. आता ज्या ठिकाणी x ची किंमत आपल्याला -2 आलेली आहे ती सबस्टिट्यूट करू. 4 इंटू एक्सच्या ऐवजी लिहू आपण -2 प्लस 3y इक्वल टू 4 ॲज इट इज. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर ते मिळेल आपल्याला -8 प्लस 3y इक्वल टू 4. आता -8 हे कॉन्स्टंट टर्म साइड चेंज करणार आणि समोर गेल्यानंतर ते प्लस होणार. 4 प्लस 8 3y इक्वल टू 12 y इक्वल टू 12/3 y इक्वल टू 4. अशा पद्धतीने आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x इक्वल टू -2 अँड y इक्वल टू 4 अशा पद्धतीच्या दोन किमती मिळालेल्या आहेत.